हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. थंबनेल तुम्ही बघत आहात, दॅट इज आय ड्राईव्ह माय कार फर्स्ट टाइम. येस, मी पहिल्यांदाच गाडीचं स्टेअरिंग हातात पकडलेलं आहे आणि मी पहिल्याच दिवशी गाडी चालवायला लागलोय. सगळं श्रेय जे आहे एकनाथ भाऊ वानखेडे त्यांना मी देतोय, कारण त्यांनी मला इतकी छान टिप्स दिल्या. त्यांची शिकवायची पद्धत थोडी चांगली होती आणि हे सगळं बघायला माझा भाऊ योगेश, संदीप, माझा एक मित्र आणि माझा मुलगा आर्यदित्य माझ्यासोबत होता. तर हा ब्लॉग त्या संदर्भात आहे. तुम्ही बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्टे ट्यून. फायनली आज रविवार आहे, माझं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आमचे एकनाथ भाऊ मला कार शिकवत आहे. मी स्टेअरिंग वरती बसलेलो आहे आणि मी कार कसा शिकणार आहे कसा नाही ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहे. ट्रूली स्पीकिंग मला कार येत नाही आणि कार आता शिकतोय मी. आता स्टेट येऊन ब्लॉग बघत राहा तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आज मी पहिल्यांदा गाडी काढली बाहेर, पण अभिमान सांगतो की मी मागं बसलेलो आहे. मला गाडी चालवता येत नाही. माझा संदीप आहे, भाऊ आहे आणि विशेष प्रमुख पाहुणे म्हणजे माझा लहान भाऊ योगेश सर माझ्यासोबत आहे आणि काकासोबत आहे की नाही, आमची पण आहे. इकडे आमचे एकनाथ भाऊ ड्रायव्हिंग करतायत आणि माझ्या जीवनातली मी पहिली कार जी आहे त्याच्यामध्ये आज पहिल्यांदा मी चाललेलो आहे सावंगी रोडला. गाडीचं पिकअप वगैरे काय ते बघायला. हो की नाही? संदीप कसं वाटतंय तुला भाऊ? तुम्हाला बघली कसं आहे पुढचं काय सीट वगैरे? येस बॉस, मस्त एकदम. भाऊने कार घेतली, मनापासून अभिनंदन माझ्या भावाचं. धन्यवाद धन्यवाद. आता अवरेज वगैरे हे बघू, पिकअप वगैरे कसं आहे, काय आहे गाडी. यस आणि थँक्यू. माझ्या मोगलीचा योगेशचा चेहरा बघून मला खूप इमोशनल झालं, कारण माझ्या जीवनामध्ये योगेशचा फार मोठा रोल आहे की गाडी. कारण आमचे वडील होते तेव्हा आमचा योगेश जो आहे माझा भाऊ, म्हणजे माझे एडिटर वगैरे तो मला नेऊन सोडणं, आणून सोडणं, पिंटे दादा वगैरे सोबत राहणं. आणि मोगले आता जर पिंटे दादा पहिले चाय पिओ फिर जाओ, पिंटे दादा चाय पिओ फिर जाओ तुम्ही कार भी जाणे काय आहे की नाही. तर आज थोडंफार लॉंग ड्राईव्हसाठी चाललोय मी. आज सुट्टीवर होती मला. तर आपण कुठं चाललो आता? सावंगी रोडला पिकअप बघणार आहे. गाडीचा स्पीड बघा तुम्ही. थोडा व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय मी. बापरे, उडू दे. आमचा हार उडवलेला आहे, उडला आता. चला ठीक आहे. कुणाल मामाचा हार उडालेला आहे, त्यांना विनंती परत त्यांनी नवीन हार घेऊन या. पण ते गेले आता फुल तांब्याला. अच्छी भागरे हवे के साथ. त्याचं जरा सासरवाडीत कार्यक्रम होता काहीतरी, तिकडे गेलेला आहे तो. मग पहिल्यांदा गाडी एवढी दूर चालली बरं का. आता तिकडे फिरवली आपण घराजवळच, म्हणजे ते राहते अपेक्षा के साथ भागरी अभि. काही पोटातलं पाणीवर हलतंय मोगले काही? तुम्हाला काही अडचण पाठीमागे? वा वा वा. आता तुम्ही बघू शकता माझ्या गाडीचा स्पीड किती आहे. एकदा जो काय स्पीड असेल गाडीचा? 100च्या आसपास चालू आहे गाडी. डिस्क ब्रेक वगैरे ओके. तर आता आम्ही सावंगीला आलेलो आहे, जवळपास पेट्रोल पंपच्या जवळ आहे. मी दर्शनाला आलोय. कबूल केलं होतं की कार घेऊन येईन, तर इथे मी कार घेऊन आलो आणि अंशूला पेढे घेऊन मध्ये पाठवलेले आहे मी. दर्शन झालंय. अंशूच्या हाताने पेढे देणं चालू. दिले पेढे? काय म्हणले ते? तुझ्या हाताने पेढे दिले का? दर्शन वगैरे झालंय आणि माझ्या कारला तर काहीच होता नाही क्योंकि सरकार मेरे साथ. फायनली आज रविवार आहे, माझं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आमचे एकनाथ भाऊ मला कार शिकवत आहे. पहिल्यांदा मी स्टेअरिंग वरती बसलेलो आहे आणि मी कार कसा शिकणार आहे कसा नाही ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहे. ट्रूली स्पीकिंग मला कार येत नाही आणि कार आता शिकतोय मी. आता स्टेट येऊन ब्लॉग बघत राहा. लाईटची काय गरज? गाडी स्टार्ट करायची. दादा एक काम कर ना, आता उभी आहे ना, थोडी इकडली मागच्या काचा खोल भरते दादा. काय करू आता? दादा यांच्याकडे नाही व्हिडिओ चालू आहे. डायरेक्ट ते कोणाच बटन दे का? येऊ द्या. एवढं फुला बनव. सोडू थोडं इथले रोड सोडू का? नाही, थोडं दमन दाबत. येऊ द्या. दमन. एक्सिट
क्लच फुल दाबून घ्यायचं. जर उभी करणार गाडी नाही नाही तुम्हाला ड्रायव्हिंग दम्माने सोडत चालू होतं. अरे तुम्ही ड्रायव्हर बनले असते मग. एवढं बोला तुझे मनाला आपल्याला त्याला माहिती राहते. हो हो दोन दिवस शिक्षण तुम्हाला जायची परिस्थिती तुम्ही बस सांगा अभ्यास करावा लागेल ना. आता गिअर माग घेऊया ना. गेलो हा पूर्ण स्टेज हा कापा पूर्ण शिका करा जिथे जा ना रिवर्स टाका फुल क्लच दाबून. माझ्या लक्ष द्या यांच्या लक्ष फुल लक्ष देऊ. फुल रिवर्स मारा. घ्या तुमच्याकडे मांडीकडे लक्ष पडला रिवर्स नाही पडला. पडला कसं कळतं पडला का नाही पडला. फुल क्लच दाबा. फुल दाब. आता बघा येऊ द्या तुम्ही हळूहळू सोडा. थोडं थोडं हळूहळू द्यायचं. घाबरायचं नाही घाबरू नका. जास्त नाही घाबरत फक्त जास्त घाबरलं गाडी पळून. येऊ द्या येऊ द्या येऊ द्या हे मस्त आहे एकदम येऊ द्या येऊ द्या. दादा. आहे का आता याला न्यूटन करून चालू करावं लागते का. न्यूट्रल करायची नाही गिअर मध्ये चालू होती फक्त क्लच दाबून राहायचं. दाबून ठेवायचं. आणि न्यूटन असल्यावर क्लच सोडायची गरज आहे का. नाही क्लच मग क्लच दाबलं बी नाही तर चालू होऊन जाते गाडी गाडी. चालू होती पण क्लच दाबून हा. ठेवायचं. गिअर मध्ये असली सेल मारला गेली गाडी पुढे मग काय करणार आपण. जरा सेल मारा नाही चालू झाली हे लाईट उठते सगळे सेल मारला. सेल कसा मारा काय बाकी ओके ओके. चालू झाली की सोडून द्यायची. आता फुल का पाहिजे फर्स्ट गिअर घ्या क्लच फुल प्लस फुल आणि फर्स्ट गिअर हा चला जमा मध्ये सिलेंडर हळू एवढं नाही. ये ओके. करा सर स्टेरिंग सरळ करा. सुरुवात केलं करा सरळ करून घ्यायची गाडी. हा दादा दादा पडा ना क्लच एक क्लच एवढं नाही दाबा. सरळ ठेवा गाडी पण ते दाबा क्लच फुल सेकंड टाका. सेकंड इकडं हा सरळ स्टेरिंग सरळ ठेवायची हात जाऊ द्या. पप्पा गाडी चालू आहे काय म्हणतो. नाही मी अजून नाही मी गाडी ग्राउंड मी चालू नाही जमता यायचं पण. नाही इकडे एखादा नाही, आपण वरती. बस, संदीप. नाही अजून नाही एवढं लवकर आधी देतात लवकर शिकतात. ओके भाई जान. अहो, तुमची शिकवायची पद्धत लय आवडली मला. काय शिकवायला जातो क्या बात आहे. ट्रॅफिक लागची गरज नाही हो. वाचलेलं पैसे माझे. नाही पण रोज ट्राय करावं लागेल दादा. रोज 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 संदीप, पहिल्यांदा गाडी चालवतोय मी. अंशू, फर्स्ट टाइम गाडी चालवणार. अशी हुल टर्न करणं माझ गाडी बघा साईडला मिरर मध्ये बघा. नाही फर्स्ट गिअर घ्या सेकंड घ्या. ते बोलते ते अंकल. क्लच दाबायचा क्लच मेन आहे ना. ठीक आहे कापा हळूहळू पूर्ण नाही कापायचं. नाही का. नाही ते काय हे तरी फर्स्ट गिअर घ्या. आता उभी राहील ना फर्स्ट गिअर घ्या. तू माझ्यावर लक्ष द्या लवकर शिकायचं. आपण नका बोलू रे खरं घर पडून जातो. थोडा हळूहळू हळूहळू हळू हां असं जाऊ थोडा अरे आता पट्टा दिसतोय ना या पट्ट्याच्या आतमध्ये गाडी चालली पाहिजे त्याच्यामुळे म्हटलं मी चालली का गाडीमध्ये मला गुस्ती लागला. रुपये झालं म्हणजे क्लच आपण जे गाडी मोटरसायकल फुलकर दाबा तिकडे वळा सरळ वळा हा दाबा सोडा. पट्ट्यात चालली पाहिजे गाडी. बोनट दिसलं नाही तरी गाडी जाते. काही प्रॉब्लेम नाही हो. ते फक्त गॅप डिस्टन्स समजा समज ब्रेक दाबायचं समजा गाडी किती आहे ना दाबायची तसं आहे ते. बाकी हे पूर्ण मिरर मध्येच राहतो पूर्ण चालवून गाडी. काही नाही, काही नाही.
कार के दर्शन हो गए, गाड़ी आ गई मेरे को। एक नंबर नंबर टेंशन नहीं, एक नंबर भाईजान। अभी तुम आ गए आरटीओ में ड्राइविंग सीखने को। हे तुम्हाला सांगा तुमच्या डोक्यात पडू एवढ्या तुम्ही लवकर लक्षात घेशाल तेवढं तेवढं लवकर बाकी दुसरं काही नाही गाडी असं काही नाही का मी कधी बस चालवली नव्हती हायवा कधी चालवली नव्हती मी कार शिकलो होतो बसलो आणि शिकून गेलो काही लागत नाही त्याला शिकायला फक्त आपलं एवढं मोठं स्टिअरिंग बसतं कसं हँडल करत बरोबर बसतो ह्या तुम्हाला पहिले आता बसायचं बैल तुम्हाला काढतो अवघड यार मला जमलं कधी पण आता बसल्यावर काय वाटतं गाडी बघून हापकी वाटली मला मोठी गाडी म्हटलं यार हे असं एक तर समोर दिसत नाही काही नाही अहो, सोपं आहे नाही. सगळं फक्त तुमच्या भाईजान डोक्यात फक्त करा. आहे ना परफेक्ट होस तर असं रोज यायचं रोज चालू असं दमन भाऊला घ्यायचं सकाळी सकाळी राहते ते बी घरी सकाळी काय म्हणलं मी संध्याकाळी ना संध्याकाळी, त्या दिवशी काय ना सकाळी. मी सकाळी उठून 4ला मला संध्याकाळी लगेच झोप आली 2-3 घास खाल्ले आणि तुमचं पाहिलं होतं काहीतरी चालू होती पोराचं मित्रांनो आज 3 वाजलेले मी सकाळची आंघोळ वगैरे केली नाही मस्त आज मोगली सोबत मी टेस्ट ड्राईव्ह करून आलो माझा भाऊ अमित पण आलाय कार बघायला थँक्यू सो मच अमित आणि माझी काकू पण इथं आहे शुभेच्छा द्यायला आलेत मनापूर्वक त्यांचं स्वागत आहे आणि सर्वांना नवीन वर्षाची शुभेच्छा मग अमित कशी वाटली कार कशी वाटली तुला छान वाटली थँक्यू काय करत मस्त आहे. आमच्या अमितचा सध्या पेपरात फोटो यायला लागलेला बरं का हो का कार्यकर्ते आहे का कार्यकर्ते ते जिम गीत वगैरे हे सगळं करतात मस्त कुठं? वरती का हा बरोबर मी सांगितलं वाटत असल्यावर सांगा जा ना बाबा, या बस. सांगितलं तर येतो ना भाऊ आम्ही सांगतच नाही साईड लवकर माझा लहान भाऊ योगेश आणि माझा जिवलग मित्र अमित भाऊ सोबत इथं आलेच मला शुभेच्छा देण्यासाठी इथं बघितल्यावरती फार मनापासून त्यांचं मी स्वागत